Dear student, so today discussing about the unit number 4, ecosystem. Ecosystems, introduction and definition, component of ecosystem, types of ecosystem, pond ecosystem, grassland ecosystem, food chain and food web, ecological pyramids, production of productivity, biogeochemical cycles, कार्बन अँड नायट्रोजन सायकल्स एट्सेट्रा. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आज आपण इंट्रोडक्शन अँड डेफिनेशन इकोसिस्टमच्या या ठिकाणी पाहणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल, द इकोसिस्टम वॉज फर्स्टली प्रपोज्ड बाय द ब्रिटिश इकॉलॉजिस्ट A.G. टॅन्सली 1935. 1935मध्ये A.G. टॅन्सलीने या ठिकाणी इकोसिस्टमचं एक बेसिक कन्सेप्ट आपल्यासमोर मांडलेली आहे. इकोसिस्टम इज अ टू नेम्स, साधारणतः या ठिकाणी टू वर्ड्स, या ठिकाणी दोन शब्दांपासून इकोसिस्टम हे नाव त्या ठिकाणी प्रचलित झालं. इको मीन्स एन्व्हायरमेंट अँड सिस्टीम मीन्स अ कॉम्प्लेक्स कोऑर्डिनेट. सिस्टीम म्हणजे कॉम्प्लेक्स कोऑर्डिनेट. या ठिकाणी आपण कॉम्प्लेक्स कोऑर्डिनेटमध्ये इकोसिस्टम्स त्या ठिकाणी फॉर्म झालेली आहेत. इकोसिस्टम इज अ बेसिक फंक्शनल इकॉलॉजिकल युनिट्स. इट कन्सिस्ट ऑफ द लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग कॉम्पोनंट. तर इकोसिस्टम्समध्ये दोन पार्ट्स त्या ठिकाणी इम्पॉर्टंट असणारे, लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग, किंवा आपण त्याला म्हणणारे बायोटिक अँड अबायोटिक. So ecosystems are biotic components, plants, animals and organisms that the stems from the abiotic components, like the materials from weather, earth, sun, soil, climate, atmosphere, etc. Abiotic factors interact to produce the exchange of the material. Abiotic factor जर असेल तर तो मात्र बायोटिक फॅक्टरशी त्या ठिकाणी इंटरॅक्ट होतो आणि चेंज द मटेरियल. सपोज त्या ठिकाणी पानांचा पालापाचोळा त्या ठिकाणी जरी जमिनीवर पडला तर तो मात्र या ठिकाणी डिकम्पोज होतो आणि त्याच्यापासून मात्र नायट्रोजन सायकल्स तयार होते. सो नायट्रोजन अँड नायट्रेट टू कन्वर्ट फ्रॉम द नायट्रोजन दॅट द पार्टिसिपेट्स आर अ नायट्रोजन बॅक्टेरिया. नायट्रोजम्स त्या ठिकाणी जे बॅक्टेरिया असणारे, प्रोटोजोआसारखे त्या ठिकाणी ऑर्गॅनिझम्स असणारे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी नायट्रोजनचे फॉर्म्स होत असतं. नायट्रेटचं कन्व्हर्शन नायट्रोजनमध्ये होत असतं. बट मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट पार्ट फ्रॉम द बायोडिग्रेडेबल, म्हणजे या ठिकाणी कुजणे सडणे ही जी प्रक्रिया त्या ठिकाणी होत असते तर ती मात्र पालापाचोळ्यांपासून त्या ठिकाणी नायट्रोजन तयार होतात. अँड लॉट ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिम्स आर ग्रोईंग फ्रॉम डेड अँड डिकिंग ऑर्गॅनिक मॅटर. बरंचसं या ठिकाणी कुजलेले पालापाचोळा असेल त्याच्यावर त्या ठिकाणी ऑर्गॅनिझम ग्रो होतात आणि तिथून मात्र त्याचं कन्व्हर्शन मात्र हे मायक्रो एलिमेंट्स त्या ठिकाणी कॉम्पोनंटमध्ये होत असतात. सो दीज आर अबायोटिक फॅक्टर. आणि मायक्रो एलिमेंट जर असेल तर ते मात्र अबायोटिक फॅक्टर असणार आहे. बट ऑल द अबायोटिक फॅक्टर्स आर मोस्ट इम्पॉर्टंट फ्रॉम द ग्रोथ हॉर्मोन्सेस फ्रॉम द प्लॅन्ट बॉडी. प्लॅन्ट बॉडीला त्या ठिकाणी ग्रोथ हॉर्मोन्स हे फॉर्म्स करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतात. फॉर एक्झाम्पल, एखाद्या झाडाची त्या ठिकाणी रोपटाचे म्हणा, झाडाचे म्हणा, त्या ठिकाणी डेव्हलपमेंट जर व्हायची असेल तर सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट जर असेल तर तो मात्र नायट्रेट, पोटॅश, फॉस्फेट, मॅग्नेशियम, झिंक, सल्फेट एट्सेट्रा हे सगळे सबस्टन्स त्या ठिकाणी त्याला इम्पॉर्टंट असणारे खाद्य म्हणून त्या ठिकाणी. ओके, द नेक्स्ट इज अ डेफिनेशन. इकोसिस्टम इज अ डिफाईन ॲज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द बायोस्फिअर कन्सिस्टिंग ऑफ द कम्युनिटी ऑफ लिव्हिंग बीइंग्स अँड फिजिकल एन्व्हायरमेंट बोथ इंटरॅक्टिंग अँड एक्सचेंजिंग मटेरियल बिटवीन देम. दोन्हींचे त्या ठिकाणी बोथ द इंटरॅक्टिंग ऑफ द एक्सचेंज ऑफ द मटेरियल फ्रॉम द बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर फ्रॉम द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द बायोस्फिअर. बायोस्फिअरमध्ये त्या ठिकाणी स्ट्रक्चर आणि फंक्शन या दोन्हींचं त्या ठिकाणी बदलतं, त्यालाच आपण इकोसिस्टम असं म्हणणार आहोत. त्यानंतर आता फर्स्ट पॉईंट आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. कॉम्पोनंट ऑफ द इकोसिस्टम, स्ट्रक्चर ऑफ इकोसिस्टम्स. टू पार्ट्स आर इम्पॉर्टंट फ्रॉम अबायोटिक कॉम्पोनंट अँड बायोटिक कॉम्पोनंट. सो फर्स्ट आर अबायोटिक कॉम्पोनंट. या ठिकाणी आपण पाहतो आहे शो यर डायग्राममध्ये तुम्ही पाहता बघा, इसेन्शियल कॉम्पोनंट अँड नॉन इसेन्शियल कॉम्पोनंट. इसेन्शियलमध्ये या ठिकाणी म्हटलेलं आहे प्लांट्स, सन. इकडे अर्धा पार्ट जर आपण म्हटलं तर तो मात्र खूप इम्पॉर्टंट असणार आहे. आणि नॉन इसेन्शियल कॉम्पोनंट फ्रॉम द कॉर्निओरस, ऑमनिओरस, हर्बिओरस म्हणजे काय, जे काही हिरव्या वनस्पती त्या ठिकाणी खाल्ले त्याच्यावर जिवंत असतात, प्लॅन्टवर जिवंत असतात, त्याला आपण हर्बिओरस म्हणणार आहोत. कॉर्निओरस म्हणजे मांसाहार, म्हणजे उदाहरणार्थ मी असं म्हणेल की वाघ जर असेल, सिंह असेल, लायन वगैरे, टायगर वगैरे असेल ते मात्र कॉर्निओरस आहे. पण याच्यामध्ये आपण जर काऊ, बफेलो जर म्हटलं तर ते मात्र हर्बिओरस आहे, म्हणजे ते चारा खातात, फॉडर वगैरे असेल ते हर्बिओरस आहे. पण कॉर्निओरस म्हणजे काय, जे हिंसक असे प्राणी असणार त्याला आपण कॉर्निओरस म्हणणार आहोत. आणि त्याच्यानंतरचा पुढचा पार्ट असेल ते मात्र ऑमनिओरस, म्हणजे दोन्ही त्यांना चालतात, म्हणजे प्लांट्सचे मटेरियल पण त्या ठिकाणी खाणारे किंवा मांसाहार पण त्या ठिकाणी करणार आहेत, या दोन्ही असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत ऑमनिओरस.
मग इसेन्शियल पार्ट जर असेल तर तो मात्र हर्बिवरससारखा पार्ट असणार आहे. प्लांट्स, न्यूट्रिएंट्स, नॉन लिव्हिंग कॉम्पोनंट्स, त्यानंतर ट्रान्सफर त्या ठिकाणी होणार आहे. लिव्हिंग कॉम्पोनंट्स ट्रान्सफर होणार आहे. सो दे आर कम्प्लिटली आर कन्झ्युमर्स फ्रॉम द प्लांट्स. प्लांट सगळ्यात पहिले जे प्रोड्युसर असेल तो मात्र सन आहे. कन्झ्युमर जर असेल तर ते मात्र प्लांट्स असणार आहे. अँड प्लांट्स आर हर्बिवरस, पॅरासाइट्स, स्कॅव्हेंजर्स, सॅप्रोफाइट, डिकम्पोजर्स, न्यूट्रिएंट्स, नॉन लिव्हिंग कॉम्पोनंट, लिव्हिंग कॉम्पोनंट. लिव्हिंगमध्ये त्या ठिकाणी सुद्धा तसेच असणार आहे. ओके, यामध्ये आता आपण पाहणार आहोत अबायोटिक फॅक्ट कॉम्पोनंट्स. अबायोटिक कॉम्पोनंट ऑफ अ इकोसिस्टम इन्क्लूड द केमिकल अँड फिजिकल एलिमेंट्स. अबायोटिक कॉम्पोनंटमध्ये काय असणार आहे? फिजिकल अँड केमिकल. केमिकलमध्ये आपण तुम्हाला मी मागे सांगितलं नायट्रोजन असेल, फॉस्फरस असेल, कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम असेल, झिंक असेल, हे सगळे केमिकल कॉम्पोनंट असणार. फिजिकल टेम्परेचर, वॉटर सॉईल टेम्परेचर, pH, हे सगळे फिजिकल फॅक्टर्समध्ये असणारे. नॉन लिव्हिंग कॉम्पोनंट असणारे सगळे. ओके, अबायोटिक कॉम्पोनंट कॅन व्हेरी फ्रॉम अ रिजन टू रिजन, from one ecosystem to another. Physical, chemicals and biological, all the three factors are interacting or interlinking. तर सगळे एकमेकांवर डिपेंड असणार आहे. एक जरी पार्ट त्या ठिकाणी नसेल तर पुढचा पार्ट त्या ठिकाणी होत नाही. सॉईल जरी त्या ठिकाणी फर्टाईल जर नसेल तर अशा ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे प्लांट्स त्या ठिकाणी ग्रो होणार नाही. जर प्लांट ग्रो नाही झाले तर त्या ठिकाणी सनलाईट असून उपयोग नाहीत. सनलाईट असेल, प्लांट असेल, ग्रो झाले असेल, त्याच्या पालापाचोळा जमिनीवर पडेल, मायक्रोऑर्गॅनिझम ग्रोथ होईल. सॉईल फर्टाईल असेल, नायट्रेट कंटेंटच्या ठिकाणी सॉईलमध्ये जाईल, ते फर्टाईल झाली सॉईल तर मग अजून त्या ठिकाणी नवीन प्लांट्स ग्रो होतील. म्हणजे इकोसिस्टम खूप वेल डेव्हलप होणार आहे. पण या ठिकाणी इकोसिस्टम जर डेव्हलप होत नसेल तर याला मात्र अनेक फॅक्टर त्या ठिकाणी असणार आहे की ते नॉन लिव्हिंग सबस्टन्स जर असेल तर तो मात्र सुटेबल आहेत का, लिव्हिंग सबस्टन्स त्या ठिकाणी सुटेबल आहेत का. ऑल दरी इंटरॅक्टिंग, इंटरलिंकिंग अँड इंटरडिपेंडंट from the process of abiotic and biotic ecosystem. They namely take up the role of the life supports. They determine the restriction of the population growth, number, diversity of biotic factor in a ecosystem. Hence, they are called as the limiting factors. आणि हे मात्र लिमिटिंग फॅक्टर्स असणारे, मात्र हे सगळे एकमेकांवर डिपेंड असणारे. त्यानंतर आपण पुढचं पाहणार आहोत ऑर्गॅनिक सबस्टन्स. नंबर ऑफ ऑर्गॅनिक सबस्टन्स आर इन्व्हॉल्वमेंट. Living systems, therefore the make link between biotic and abiotic component. There is a protein, carbohydrates, lipids, adenosine triphosphate ATP, deoxyribonucleic acid, DNA, chlorophyll, all are organic substances. Okay, the next is the inorganic substances. Inorganic मध्ये आपण त्या ठिकाणी पाहतोय वॉटर, लिथोस्फिअर, मिनरल्स मीन्स सल्फर, पोटॅश, फॉस्फेट, मॅग्नेशियम, ferrous, zinc, cadmium, copper, sodium, and atmosphere, gases, oxygen, hydrogen, carbon dioxide and nitrogen etc. all are inorganic substances. हे सगळे इनऑर्गॅनिक सबस्टन्स असणार आहे. मात्र ऑर्गॅनिक सबस्टन्समध्ये काय असणार आहे की ज्या ठिकाणी कार्बोहायड्रेट असेल, लिपिड असेल, ॲडेनोसिन असेल, ATP असेल, DNA असणार आहे, क्लोरोफिल असेल, ऑल आर ऑर्गॅनिक सबस्टन्सेस. अँड इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस आर नायट्रेट, पोटॅश, फॉस्फेट, झिंक, मॅग्नेशियम, कॅडमियम, कॉपर एट्सेट्रा. हे सगळे काय आहे? इनऑर्गॅनिक सबस्टन्स आहे. त्यानंतर क्लायमेट रिजन. क्लायमेटमध्ये कुठल्या पार्ट असणार आहे जे या ठिकाणी मात्र आपल्याला सगळे ते कॉम्पोनंट खूप इम्पॉर्टंट असणार आहे अबायोटिकमध्ये. त्यामध्ये जर असेल लाईट, टेम्परेचर, ह्युमिडिटी, ॲटमॉस्फिअर, प्रेशर एट्सेट्रा. सो आर क्लायमॅटिक कंडिशन्स. ओके, टेरेस्ट्रियल इकोसिस्टम. टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवर असणारे आपण त्याला म्हणणार आहे टेरेस्ट्रियल इकोसिस्टम. पाण्यामध्ये असेल त्याला आपण म्हणणार आहोत ॲक्वेटिक इकोसिस्टम. यामध्ये आपण पाहतोय टेरेस्ट्रियल इकोसिस्टम कन्सिस्ट ऑफ द अबायोटिक फॅक्टर लाईक इन अ क्लायमेट, टाईप ऑफ सॉईल, रॉक, altitude, temperature, nutrient, minerals. Whereas abiotic component, aquatic ecosystem include in a dissolved gases, depth of water, salinity, pH, water, light intensity etc. all are aquatic ecosystem. टेरेस्ट्रियल इकोसिस्टम म्हणजे त्या ठिकाणी जमिनीवर असणारे पार्ट असेल त्याला आपण टेरेस्ट्रियल इकोसिस्टम म्हणणार आहोत. पाण्यामध्ये असेल त्याला आपण ॲक्वेटिक इकोसिस्टम म्हणणार आहोत. पाणी ज्या ठिकाणी असेल, वॉटर ज्या ठिकाणी असेल तिथं मात्र डिझॉल्व गॅसेस, त्या पाण्यामध्ये ऑक्सिजन किती असेल, कार्बन डायऑक्साईड किती असणार आहे, इतर गॅसेस त्यामध्ये कुठले कंटेंट्स आहेत ते इम्पॉर्टंट असणार आहे. डेप्थ ऑफ वॉटर, पाण्याची खोली किती आहे, पाण्याची सॅलिनिटी किती असणार, मग त्याच्यामध्ये असणारं नायट्रेट, पोटॅश, फॉस्फेट, त्याचे pH हे सगळं त्या ठिकाणी मेंटेन असलं पाहिजे. वॉटर का लाईट इंटेन्सिटी,
लाईट इंटेन्सिटी काय असणार, लाईट किती लाईट ॲब्सॉर्ब करतात तेही त्या ठिकाणी इम्पॉर्टंट असणार आहे. लाईट ॲब्सॉर्ब करण्याची क्षमता जर नसेल त्या ठिकाणचा प्लॅन्ट ग्रो होणार नाहीत. म्हणजे फायटोप्लॅन्टन जर असेल, पाण्यामध्ये वाढणारे वनस्पती असेल तर ते मात्र या ठिकाणी वाढत नाहीत. लाईट इंटेन्सिटी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. टेरेस्ट्रियल इकोसिस्टममध्ये मी तुम्हाला मागेच सांगितलं, सॉईल, रॉक, ॲल्टिट्यूड, टेम्परेचर, न्यूट्रिएंट्स, मिनरल्स etc. are all biotic factors are important from the terrestrial ecosystems. Okay.